सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. स्टोरीकडे वळण्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि ही स्टोरी प्लेलिस्टमध्ये सुद्धा उपलब्ध आहे. सलग तिथे तुम्ही स्टोरीचे सगळे पार्ट वाचू शकता. आता रोहित निघाला होता सार्वजनिक रक्षाबंधन करायला. मग तो राणीलाही खूप हौसेनं म्हणाला की राणी चल माझ्यासोबत. आपल्या मतदारसंघातल्या स्त्रिया मला राखी बांधणार आहेत. आणि अल्लड वेडपट राणी लगेच म्हणाली मी नाही येणार. तुमचं राजकारण आणि तुम्ही काय ते बघून घ्या. मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही. आणि लगेच रोहितचा चेहरा पडला. बिचारा राणीकडून किती आशा लावून घ्यायचा, पण ही मुलगी त्याला लगेच हाडतूड करायची. आणि रोहित नाराज होऊन कपडे चेंज करायला गेला. राणी पुन्हा किचनमध्ये जाऊन काहीतरी करत बसली. जानकीला आता राणीचं वागणं आवडलं नाही. जायचं नसतं तर ठीक आहे, पण निदान असं पटकन तरी बोलायचं नसतं. राजकारण्याच्या बायकोने सुद्धा थोडंसं समाजकारण करायचं असतं, लोकांमध्ये मिसळायचं असतं. नाहीतर त्यानं फक्त लोकांना पकडायचं आणि हिनं मला काहीही देणं घेणं नाही असं वागायचं. असं होत नसतं. ही सगळ्यांची जबाबदारी असते. पण आता राणीला तर रोहितच्या राजकारणाशी घेणं देणं नाही असंच वाटत होतं. पण आता जानकीनं सुद्धा राणीला लगेच काहीही बोलायला नको म्हणून शांत बसली. त्या नवरा बायकोमधल्या गोष्टी आहेत, आपण त्यांच्या प्रत्येकच गोष्टीत इंटरफेअर करायचा नाही असं तिनं तत्त्व पाळलं होतं. जिथे कुठे घराण्याची अब्रू जपण्यात सून कमी पडतील तिथे ती बोलायची. सोनम, सपना आणि राणी तिघीही खानदानी घरातल्या नव्हत्या. तिघी पण वेगवेगळ्या कल्चरमधून आणि बॅकग्राऊंडमधून आल्या होत्या. पण त्या तिघींना सुद्धा सूर्यवंशींचं कल्चर शिकून घेणं बंधनकारक होतं. जानकी तिघींना सुद्धा ते समजावून सांगायची. आणि जानकी मात्र सासर माहेर दोन्हीकडून खानदानी घरातली होती. तिच्या अंगामध्ये लहानपणापासून तो खानदानीपणा भिनला होता आणि तिच्या वागणुकीतून तो दिसायचा सुद्धा. मग रोहित बेडरूममध्ये गेला आणि छान तयार झाला. तोपर्यंत त्याचे 1-2 कार्यकर्ते बाहेर येऊन थांबले. आता कार्यकर्त्याशिवाय राजकारणी माणसाला शोभा नसते. मग रोहित त्याच्यासोबत गाडीत बसून निघाला. आणि मग किचनमधून त्याच्या गाडीचा आवाज ऐकून राणी बाहेर पळतच आली आणि म्हणाली अय्या हे गेले होय. आणि राहुल म्हणाला हो का गं, तुला पण जायचं होतं की काय. आणि आता वेडपट राणी म्हणाली हो ना, खरंच मला जायचं होतं. आणि हे ऐकून जानकी म्हणाली राणी आता आमच्यासमोर त्यानं तुला विचारलं तर नाही नाही म्हणालीस. आणि आता तो गेला आणि मग तुला जायची लहर आली का. आणि राणी बारीक चेहरा करत म्हणाली आई मला जायचं होतं, पण त्यांनी अजून एकदा विचारायला पाहिजे होतं अशी माझी इच्छा होती. आणि रोशन हसला आणि म्हणाला राणी वहिनी अगं नक्की तुला पाहिजे काय. राणी म्हणाली यांनी ना मला पाणी लावावं अशी माझी इच्छा असते, पण हे अजिबात मला पाणी लावत नाहीत. आई खरंच मला जायचं होतं, पण यांनी आणखीन एकदा विचारलं असतं ना तर मी जाणारच होते. मला हे आवडलं असतं त्यांच्यासोबत मिरवायला. आणि सोनम म्हणाली अच्छा म्हणजे मिरवायला जायचं होतं का. राणी म्हणाली नाहीतर काय, आमचं लग्न मोठं झालंच नाही ना, त्यामुळे मला कोणीच ओळखत नाही यांची बायको म्हणून. मग आता टी व्हीवर सगळ्यांनी बघितलं असतं की मला त्यांची बायको म्हणून. आता राणीची अशी इच्छा होती की त्या मेघनानं बघावं तिला टी व्हीवर रोहितसोबत. मग आता मी काय करू असं म्हणून राणी पुन्हा रुचली. आणि रोशन मला ए माझी वहिनी अजिबात रडू नकोस, थांब मी तुझ्या नवऱ्याला फोन करतो आणि तुला घेऊन जायला सांगतो, जा तू पटकन तयार हो. आणि रोशननं रोहितला फोन केला. रोहित त्यावेळी त्याच्या कार्यकर्त्यांसोबत बोलत होता आणि सगळ्या लेडीजना गिफ्ट द्यायची काही सोय केली का, जे ठरवलं होतं ते केलं का असं विचारलं. आणि ती मुलं म्हणाली हो रोहित दादा सगळं तुम्ही म्हणाला तसं केलं. आणि त्याचवेळी रोशनचा फोन आला आणि रोहित म्हणाला 1 मिनिट. आणि त्यानं फोन घेतला आणि रोशन म्हणाला ए दादा ऐक ना राणी वहिनी. तसा रोहित त्याला सिरियस होत म्हणाला आधी माझं ऐक, तिला घ्यायला तू पटकन जा, उशीर करू नकोस. आणि मी सुद्धा लगेच माझे सगळे प्रोग्राम संपवून घरी येतोय. आणि रोशन म्हणाला अरे ते ठीक आहे, पण ऐक तरी मी काय म्हणतोय राणी वहिनीला. तसा रोहित पुन्हा म्हणाला मला तिच्याविषयी बोलायला वेळ नाही, जे काही असेल ते आल्यावर बघू, बाय बाय. असं म्हणून रोहितनं फोन ठेवला. आणि राणी म्हणाली काय म्हणाले रोशन भाऊजी हे. आणि रोशन म्हणाला टाटा बाय बाय असं म्हणाला तो. काय गं वहिनी तू पण, तुझ्या नवऱ्याला वेळ नसतो, तो घरात असतो तेवढ्यापुरता तुझा असतो, तुला माहीत नाही का. आता तो झाला बाहेरच्यांचा, बस तशीच जेव्हा घरी येईल ना तेव्हा बोल त्याच्याशी. आता तुझा पण तो फोन घेणार नाही.
आणि राणी म्हणाली, असे कसे फोन घेणार नाहीत, असं म्हणून राणी त्याला फोन ट्राय करत होती. पण आता रोहितनं फोन टाकला सायलेंटवर आणि त्याची नियोजनं सुरू झाली. आणि राणीला पश्चाताप झाला. उगीच त्यांना मी येत नाही म्हणाले. आज यांच्यासोबत यांची बायको म्हणून मिरवण्यासाठी खूप मोठी संधी गमावली मी, असं तिला वाटलं. आणि अचानक रोहितच्या गाडीला एक गाडी आडवी आली. ड्रायव्हरनं ब्रेक मारला आणि रोहित म्हणाला, अरे कोण आहे? आणि सिद्धू त्याच्या बायकोला घेऊन माहेरी निघाला होता रक्षाबंधनासाठी. रोहितला बघून म्हणाला, काय रोहित, कुठे निघालास? रोहित म्हणाला, रक्षाबंधनासाठी निघालोय. आणि तू? सिद्धू म्हणाला, मी पण तिकडेच निघालोय. संध्याकाळी भेटायला येशील का? आपण सगळे एकत्र येऊ. आणि रोहित म्हणाला, सॉरी यार, वेळ भेटत नाही. आणि सिद्धू हसून म्हणाला, का रे, दिवसभर इकडचं काम आणि संध्याकाळी घरी गेल्यावर बायकोला घाबरतं वाटतं, म्हणून घर सुटत नाही का? आता रोहित हसला आणि म्हणाला, बरोबर आहे, तुझी जी अवस्था आहे तीच माझी अवस्था आहे मित्रा. अख्खा जिल्हा मला घाबरतो, पण अख्ख्या जिल्ह्यात बायकोशिवाय आपण कोणाला घाबरत नाही. तसा सिद्धू खूप हसला. त्याच्या मागे बसलेली त्याची नवीन लग्न झालेली बायकोसुद्धा हसली आणि बाय बाय म्हणून निघून गेले. आणि सिद्धू त्याच्या बायकोला सांगायला लागला, हा रोहित अजिबात लग्न करणार नव्हता, पण आता ना सारखा बायको करतो. त्याची बायको म्हणाली, पण खरंच ते इतकं घाबरतात का त्यांच्या बायकोला? आणि सिद्धू हसून म्हणाला, अगं कशाचं काय, लाड करत असेल पण घाबरतोय कुठला? हाच खूप डेंजर माणूस आहे. झाला तर देव, नाही तर सैतान आहे सैतान. आणि त्याची बायको त्याची स्टुडंट आहे बरं का, असं तो सगळं सांगायला लागला. आणि त्याची बायको हसून ऐकत होती. मग आता रोहितला राख्या बांधायला सुरुवात झाली होती. लहान मोठ्या छोट्या सगळ्या प्रत्येक वयातल्या स्त्रिया त्याला राख्या बांधत होत्या. आणि कोणाच्या तरी एकाच्या घरी रोहितला बसवलं आणि तिथं त्याचं औक्षण करून राख्या बांधायला लागल्या. आणि रोहितनं सुद्धा टेम्पो भरून साड्या मागवल्या होत्या. आणि राखी बांधायची आणि आपली आपली साडी घेऊन जायची. आणि रोहितचं रक्षाबंधन फार उत्साहात साजरं होत होतं. त्याचीही बातमी यायला सुरुवात झाली. आणि इकडे नुसता बातम्या बघायचा आणि तो संग्राम जळफळाट करायचा. आणि त्याची बहीण म्हणाली, आता त्याचं रक्षाबंधन काय करतो बघतोस, चल उठ, मी राखी बांधते तुला. आणि संग्राम, तुला अशा आयडिया का नाही सुचत रे? आणि संग्राम म्हणाला, ताई आता तू मला राखी बांधू नकोस, मी जातो आणि आपल्या मतदारसंघात राख्या बांधून येतो. आणि त्यानं त्याच्या पीएला फोन केला आणि म्हणाला, आत्ताच्या आत्ता आपल्या लोकांना सांगा की आपल्या बायका बहीण मुली घेऊन या म्हणावं मला राखी बांधायला. आणि सगळ्यांसाठी गिफ्टची सुद्धा सोय कर. आणि तो पीए म्हणाला, ओके, पण त्याच्यासाठी लागणारा खर्च पाठवून द्या की. संग्राम म्हणाला, किती लागतील त्याचा आकडा कळव आणि मला सांग. आणि त्या पीएनं 50,000च्या साड्या लागणार होत्या, तर म्हणाला 1,00,000 रुपये लागतील. आणि संग्राम म्हणाला, इतक्या साड्या आणणार का? आणि त्याचा पीए चालाकी करत म्हणाला, अहो आता सार्वजनिक रक्षाबंधन करायला बसल्यावर कोणाला नाही म्हणायचं? एकच आरतीचं ताट घेऊन 100 जणी येतील, फुकट साडी मिळते म्हटल्यावर कोणाला नको आहे? आणि राखी बांधायला लागल्या तर नको म्हणायचं का? आणि जर गिफ्ट संपलं तर काय म्हणतील? तुमची चबरू वेशीवर टांगली जाईल, त्या खुर्चीसारखा प्रकार होईल तुमचा. आणि 1,00,000च्या साड्या काही जास्त नाही. मी तर असं ऐकलंय की रोहित सूर्यवंशी 3 ते 4 लाखाच्या साड्या वाटतोय. तसं संग्राम लगेच मला, ठीक आहे पाठवतो पैसे. आणि संग्रामनं सुद्धा लगेच पैसे पाठवले आणि फेक रक्षाबंधन करायला लागला. आणि म्हणाला, आता साड्या वाटतोय पण सगळ्यांनी मलाच मतं मिळाली पाहिजेत बरं का सगळ्यांची. आणि त्याचा पीए म्हणाला, आता ती खुर्ची परत आणली तसं बायकांच्या अंगावरच्या साड्या ओढून आणलं की काय, मतं नाही दिली तर? असलं काही करायला जाऊ नका, नाही तर मार खाल. आणि रिपोर्टरला आपल्याकडे बोलवा, आपली ही बातमी होऊ द्या, असं संग्राम म्हणायचा. आणि त्याला बातमीची फार हौस होती. आणि रिपोर्टरला बातमी देताना म्हणायचा, मी माझ्या सख्ख्या बहिणीकडून राखी बांधून घेतली नाही आणि मी माझ्या या गरीब बहिणींकडून राखी बांधून घेतोय आणि बिचाऱ्यांना साडी देतोय, त्यांना कुठं मिळणार आहे नवी साडी, असं संग्राम म्हणायचा चक्क रिपोर्टर समोर. आणि त्या बायकांना वाटायचं, हा नक्की मतं मागायला आलाय की रक्षाबंधन साजरं करायला आणि आपलीच लायकी काढतोय. आणि इकडे रोहित काय म्हणायचा, माझी कोणतीच बहीण गरीब नाही, मनाने खूप श्रीमंत आहेत आणि त्यांच्या आशीर्वादानेच आज मी इथे उभा आहे, मी त्यांचीच सेवा करणार. आणि दोघांच्याही वाक्यामध्ये फार विपर्यास असायचा.
आणि संग्राम जिच्याकडून राखी बांधून घेतो त्या बाईला वाटायचं, बया मला हे गरीब म्हणाला आणि माझी लायकी करतोय आणि मला साडी देतोय. आणि कशाचं काय, पुन्हा या संग्रामच्या रक्षाबंधनाचा सुद्धा फार्स झाला आणि सगळे हसायचे. आणि टी व्हीमध्ये बघून त्याचा बाप म्हणायचा, याला काही अक्कल आहे का, असं कोण बोलतं का. आणि त्याची बहीण म्हणाली, आबा तुम्ही त्याला ना कसं बोलावं हेच शिकवलं नाही. आणि संग्रामचे आबा म्हणाले, आम्ही लाख शिकवू पण त्यानं शिकायला पाहिजे ना, गाढव आईवर गेलाय. आणि इकडे रोहीचे कार्यकर्ते म्हणाले, कॉफी करून फार फार तर एकदा पास होता येतं, पण सतत पास होता येत नाही या मूर्ख संग्रामला कोण सांगणार. आणि टिंगू म्हणाला, त्यानं कितीही कॉपी करू दे पण शेवटी ओरिजिनल ते ओरिजिनल असतं आणि आपला रोहित ओरिजिनल आहे. मग आता जिची प्रतीक्षा होती तिला आणायला रोशन गेला होता आणि रोशनची गाडी पुन्हा दारात आली. सोनम, सपना, राणी उत्सुकतेने बघत होत्या की कोण आहे. शेवटपर्यंत कोणीच त्या तिघींना सांगितलं नव्हतं की कोण येणार आहे. मग गाडीचा दरवाजा उघडला. एक 35च्या घरातली गोरी गोमटी नाकीडोळी छान मुलगी आली आणि 3 वर्षाचं तिच्या कडेवर बाळ होतं. रोशन तिला समोर घेऊन आला आणि मावशी म्हणून ती जानकीच्या गळ्यात पडली. काका म्हणून तिने मल्हाररावांना नमस्कार केला आणि या तिघींनाही वाटलं की बहुतेक आता जानकीच्या बहिणीची मुलगी असावी. आणि हे बरोबरच होतं. ती राहुलपेक्षा सुद्धा मोठी होती आणि लग्न झाल्यापासून अमेरिकेत होती. आणि राहुल, रोहित, रोशनला दरवर्षी राखी बांधायची इथे होती तेव्हा, पण आता अमेरिकेत होती तेव्हापासून सगळं मिस झालं होतं. तिघांची लग्न मिस झाली आणि नेमकी अमेरिकेवरून परत आली आणि रक्षाबंधनाला येणार होती. मग ती सगळ्यांना भेटली आणि या तिघींचीही ओळख करून दिली आणि तिघींच्याही गळ्यात पडून भेटली. राहुल, रोशन भेटले आणि ती म्हणाली, हे काय, तो कुठे गेला. जानकी म्हणाली, आता तो कुठे गेला हे तुला वेगळं सांगायला हवं का, त्याच्या इतर बहिणींकडून राखी बांधायला गेलाय. आणि इतक्यात रोहितसुद्धा लगेच आला आणि आलो आलो तायडा आलो म्हणत म्हणत गडबडीतच तो घरामध्ये शिरला. आणि पळतच येऊन त्यानं तिला मिठी मारली आणि तिचं नाव होतं रचना. आणि रचना म्हणाली, अरे हे काय आहे, आता मी तुला कुठे राखी बांधू. आणि रोहित म्हणाला, सॉरी तायडा, आता ह्या सगळ्या राख्या मी ना सोडू शकत नाही, तू याच्यावरच राखी बांध. आणि इतकी वर्ष तू नव्हतीस नाही ते म्हणून मी इतक्या सगळ्या बहिणी केल्या बघ. मग आता त्या तिघांनाही ओळीनं बसवलं. राणीनं लगेच आरतीचं ताट केलं आणि रचनानं त्या तिघांना राखी बांधली. आणि तिघांनी तिला नेहमीप्रमाणे एकच गिफ्ट दिलं, वेगळं वेगळं नाही, तिघात मिळून एक गिफ्ट. आणि मग तिच्या आवडीचे सगळे पदार्थ पुढे मांडले आणि ती थक्क होऊन मला, मावशी अगं हे इतकं सगळं, तेही माझ्या आवडीचं. आणि रोहित मला, तायडा सगळं होममेड आहे बरं का, आपल्याकडे ना एक मस्त शेफ आला आहे, आता तू इथे बिनधास्त राहा आणि तुला काय पाहिजे ते मागव. आणि रचना म्हणाली, कोण. आणि रोहित म्हणाला, माझी बायको मिसेस राणी, तू भेटलीस ना तिला की नाही भेटली. आता राणीला थोडंसं दडपण आलं होतं, सगळे तिच्यापेक्षा मोठे होते इथं आणि ती आपली एवढीशी बारीक वयानंसुद्धा आणि दिसायलासुद्धा. आणि आता यांच्यापुढे जास्त शहाणपणा करायला नको आणि अल्लडपणात काहीतरी बोलायला नको म्हणून ती गप्प बसली होती. आणि रोहित मला, राणी अगं अशी पुढे ये ना, आज काय इतकी गप्प गप्प आहेस ग. आता राणी काहीच बोलत नव्हती, फक्त नुसती हसली. आणि ताई तुम्ही खा ना, तुम्हाला आवडलं तर सांगा, असं म्हणाली. आता सगळे खात होते, जेवणावर ताव मारत होते, राणीचं कौतुक करत होते, पण रोहित खात नव्हता. जानकी म्हणाली, रोहित अरे खा, तू का गप्प बसला की बाहेरून खाऊन आला. आणि रोहित राणीकडे तिरका बघत म्हणाला, नाही मी तर आज तुम्हा सगळ्यांसोबत खायचं म्हणून बाहेर काहीच नाही खाल्लं. आणि राहुल मला, मग खा ना, कुणाची वाट बघतोस. आणि रोशन हसून म्हणाला, हा हा मला माहित आहे तो कोणाची वाट बघतोय, तो राणी वहिनीनं खा म्हणायची वाट बघतोय. हे रोहित दादा, तुला असं वाटत नाही का हल्ली तू जरा जास्तच रोमॅन्टिक होतोस. आणि रोहित म्हणाला, तू गप्प बस, हा रोमॅन्टिकपणा वाटतो का तुला, बावळट कुठला, मी रुसलोय तिच्यावर. सोनम म्हणाली, आणि दादा आता का रुसला तुम्ही. रोहित म्हणाला, रात्री मला काय करते ते सांगितलं नाही ना, बघितलं पण नाही मी ती काय करते ते, मग आता मला नाही खायचं. राणी म्हणाली, पण आता खा ना. आणि काय करू म्हणजे खाल. आणि रोशन खाली बघत बघत म्हणाला, तोंडात पकडून जिलेबी बरं त्याला, म्हणजे खाईल तो. तसे सगळे पुन्हा खूप मोठे नाचले आणि राणीने रोहितला हळूच चिमटा काढला आणि माझी खा ना गुपचूप, सगळे मस्करी करतात. सर पुन्हा तुमचं काहीच ऐकणार नाही मी. आणि रोहित डोक्यावर हात मारून घेत म्हणाला, अगं बावळट मुली, सर मी पुन्हा तुम्हाला रागाला घालवणार नाही, तुमचं सगळं ऐकेन असं म्हणायचं असतं.
उलट पुन्हा कधीच ऐकणार नाही असल्या कसल्या धमक्या देतेस ग. आणि राणी म्हणाली, मला नाही येत गोड गोड बोलायला, आता खा पटकन. आणि आधीच मी चिडले आहे तुमच्यावर, तुम्ही मला का नाही घेऊन गेला. रोहित म्हणाला, मग मी त्या भिंतीला म्हणालो का चल माझ्यासोबत. राणी, मी तुला विचारलं होतं पण तू आली नाही. आणि राणी म्हणाली, मग तुम्ही एकदा विचारलं, 2 वेळा का नाही विचारलं. आणि रोहितनं डोक्यावर हात मारला आणि म्हणाला, आता मला काय माहीत तुला 2 वेळा विचारल्यावर तू येशील. आता पुढच्या वेळी 2 वेळा विचारेन बरं का. आणि राणी पुन्हा तोंड फुगून म्हणाली, आता 3 वेळा विचारायचं. आणि रोहितनं डोकं पकडलं आणि म्हणाला, बाप रे, ओके विचारतो, 3 वेळा नाही तर 4 वेळा विचारतो. आता तोही जेवायला लागला. मग गप्पा मारत मारत अमेरिकेच्या इकडच्या तिकडच्या जेवण सुरू होतं. आणि त्या सगळ्यांचं जेवण झालं आणि मग आपल्या आपल्या नवऱ्याच्या उष्ट्या प्लेटमध्ये सगळ्या सूर्यवंशी लेडीज जेवायला बसल्या. आणि रचना हसून म्हणाली, ए मावशी, तू ही प्रथा अजून सुनांना पण शिकवली. आणि जानकी म्हणाली, हो. आणि त्यांना ती आवडली, त्यांनी ॲक्सेप्ट केली. आणि रचना हसून म्हणाली, मावशी, यू आर सिम्पली ग्रेट, तुझा ना मला फार अभिमान वाटतो. तू इतकी शिकलेली इंजिनियर असून सुद्धा सगळं किती छान जपतेस. आणि माहेरचा आणि सासूचा सगळा खानदानीपणा आहे तसा जपून ठेवला. आणि या तिघीही अशा खानदानी घरातल्या नाहीत, राईट. जानकी म्हणाली, हो, त्या खानदानी घरातल्या नाहीत. आणि मी त्यांच्यावर खानदानीपणा थोपवतही नाही. फक्त घराण्याची आबरू जाऊ देऊ नका, इतपत चांगलं राहा, एवढंच सांगते. आता तिघीही छान आहेत. आणि मग रचनानं सपनाची चौकशी केली आणि म्हणाली, या घरात सगळी मुलंच आहेत, आता एक छान मुलगी होऊ दे तुझ्यासारखी क्यूट आणि सुंदर. आणि सपना फक्त हसली. मग आज सगळे निवांत होते, घरी होते. आणि रोहित म्हणाला, राणीला म्हणाला, राणी, अगं तुझ्या रक्षाबंधनाचं काय. राणी म्हणाली, मी उद्या कॉलेजमधून येताना जाते की, त्याला बांधून येते राखी. रोहित म्हणाला, नक्की ना. राणी म्हणाली, हो. मग आता रचना 2 दिवस तरी राहणारच होती. आणि रोशन म्हणाला, आता आपण सगळे एकत्र आहोत तर काहीतरी फनी गेम खेळूया. आणि राहुल म्हणाला, रोशन, तुला गेमशिवाय काही सुचत नाही का रे, आता लहान आहेस का. आणि तो हट्ट करून म्हणाला, दादा, एकदम 2 महिन्यातून असा योग येतो, खेळूया ना. कुणीच कुठे जायचं नाही, आई बाबा तुम्ही सुद्धा. आणि रोहित, दादा तुझे फोन बंद ठेव. आणि रोहित मला, ए बाबा, माझा फोन बंद राहणार नाही, पण मी इथे बसलोय, माझी गरज कधीही कोणाला पडत असते. राणी म्हणाली, मग माझा का नाही फोन उचलला सकाळी, बायकोला तुमची गरज नसते का. आणि रोहित तोंड वाकडं करत म्हणाला, बायकोला सोबत घेऊन जात होतो तर आले नाही, हाकलून लावला मला एकट्याला. आणि राणी म्हणाली, आता बेडरूममध्ये तुमचं काहीच ऐकणार नाही. रोहितही हसून मला, डोंट वरी, रात्री म्हणाली होतीस काहीच करणार नाही, मी मेहंदी लावणार आहे, पण मी केलं की नाही माझ्या मनासारखं. आणि माझ्याकडे खूप आयडिया आहेत माझं काम काढून घेण्याच्या. रोहित आहे मी, सिक्सर मारल्याशिवाय झोपत नसतो, असं म्हणून त्यानं तिला डोळा मारला. आणि पिलो पासिंगचा गेम सुरू झाला. आणि थोडासा वेळ नाही गेला तोपर्यंत मेघनाचा रोहितला फोन आला. टी व्हीवर त्याचं रक्षाबंधन बघितलं आणि उगीच त्याला फोन केला. आणि त्याच्या शेजारी बसलेल्या राणीनं तो फोन बघितला आणि लगेच कट केला. रोहितनं तिच्याकडे बघितलं आणि राणी म्हणाली, असं काय बघताय, अजिबात तिचा फोन घ्यायचा नाही, आता काय काम आहे तिचं. रोहित म्हणाला, राणी, अगं असेल कॉलेजचं काहीतरी. राणी म्हणाली, मग तिचे पप्पा प्रिन्सिपल आहेत ना, त्यांनी फोन करावा, ही का करते. आणि आता मेघनाचे फोन वाढतच चालले. शेवटी रोहितनं फोन घेतला, उठून बाजूला गेला. आता राणीसुद्धा लगेच त्याच्या मागे गेली. आणि रोहित म्हणाला, बोला काय झालं. आणि मेघना म्हणाली, रोहित सर, आता तरी तुम्ही मला ओळखताय ना. आणि रोहितनं जास्त इंटरेस्ट न दाखवता म्हणाला, पटकन बोला. आणि मेघना म्हणाली, अहो आमच्या एरियामध्ये ना भटकी कुत्री खूप आहेत, त्यांचा काहीतरी बंदोबस्त करा. रोहित सर. रोहित थोडा कन्फ्यूज झाला आणि वाकडं तोंड करत म्हणाला, भटकी कुत्री आणि त्यांचा बंदोबस्त मी करावा असं वाटते का तुम्हाला. मॅडम, झडपीसाठी पत्र लिहा ना, ते येतील आणि बंदोबस्त करतील. तुम्हाला काय मी पिसाळलेली कुत्री पकडणारा वाटलो का. तशी मेघना तिकडं खूप हसली, अगदी मंजूळ. आणि म्हणाली, रोहित सर, तुम्ही खूपच फणी आहात बरं का, पण अहो तुम्ही आमचे नेते आहात, मग आम्ही तुमच्याकडेच तक्रार करू. आणि सत्ता तुमची आहे. आणि रोहित म्हणाला, सत्ता माझी असली तरी तुमच्या वॉर्डमधला झेडपी सदस्य वेगळा आहे आणि तो माझ्या पक्षाचा नाही, त्यामुळे तुमची कुत्री तुमच्याच माणसांना पकडायला सांगा. आणि मेघना म्हणाली, रोहित सर, आमच्या वॉर्डमध्ये कोणीही असू द्या, पण माझं मत मात्र तुम्हालाच बरं का, कारण एक नेता म्हणून तुम्ही मला खूप आवडता. रोहितनं आता डोकं चळलं आणि म्हणाला,
ही काही बोलण्याची वेळ नाही. इलेक्शन जवळ आलं की मग खरं कळतं की कोण आपलं आणि कोण बाहेरचं आणि कोण ठेवा. तसा पाठीमागून सगळ्यांचा हसण्याचा आवाज आला आणि मेघना म्हणाली, रोहित सर, सगळी फॅमिली एकत्र आहे वाटतं, सगळे खुश आहात ना? आणि आता हिला खूपच माझ्या फॅमिलीची काळजी आहे म्हणून रोहितही म्हणाला, हो, आम्ही सगळे जमले आहोत इथं, पिलो पासिंगचा गेम खेळतोय. माझे आई वडील, माझे भाऊ, वहिनी, माझी बहीण पण आले आहे आणि माझी बायको राणी, तिला तर तुम्ही ओळखताच, ती सुद्धा माझ्यासोबत आहे, असं रोहितही मुद्दाम म्हणाला आणि त्यानं फोन ठेवला. आणि मागे बघितलं तर हाताची घडी घालून राणी उभा होती. आता रोहित तर काही विशेष बोलला नव्हता, पण राणी म्हणाली, काय म्हणाली मिस मेघना, सर तिला कुत्रं चावलंय का? आणि रोहित हसून म्हणाला, अगं नाही गं, पिसाळलेल्या कुत्र्यांचा आणि भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त मला कर म्हणत होती. राणी म्हणाली, बरं, आता हिचा बंदोबस्त मीच उद्या करते कॉलेजमध्ये गेल्यावर. चला सर, आपण गेम खेळू, असं म्हणून त्याला घेऊन गेली. मग आता पिलो राणीकडे आली. सगळेजण तिला म्हणाले, तू काय करशील सांग बरं? ते गाणं वगैरे काहीच नको, काहीतरी फनी कर ना. आणि राणीला काहीतरी आठवलं आणि म्हणाली, ओके, मी ना जादू करणार, ती सुद्धा यांच्यासोबत. आणि रोहित मला, माझ्यासोबत आता काय जादू करतेस, मी नाही येणार, असं म्हणून रोहित जमिनीवर टाकलेल्या गादीवर झोपला. रचना म्हणाली, ए रोहित, असं नाही करायचं, उठ. आणि रोहित मला, तायडा, अगं हिचे गेम ना फार फालतू असतात आणि एकदम बालिश, मला नाही आवडत. आणि राणी फुगली आणि म्हणाली, मग जा तिकडे, मलाही नाही गेम खेळायचा. आणि रोशन मला, ए दादा, तू ना फार बदमाश आहेस बरं. मग रोहित म्हणाला, ओके, कर बाई कर, काही जादूटोना करायचा आहे तो कर माझ्यावर. मग राणीनं एक बिस्लरीची बॉटली घेतली, अगदी पूर्ण भरून, आणि सगळ्याच्या मध्ये बसली. रोहितलाही मध्ये बसवलं आणि म्हणाली, सर, आता मी जादू करणार आणि या बाटलीतलं पाणी रंग बदलताना दिसणार. रोहित म्हणाला, ओके, दाखव. आता तिनं बाटलीमध्ये ठेवली आणि त्या बाटलीभोवती काहीतरी म्हणून तिची बोटं फिरवली जादूगारणीसारखी आणि म्हणाली, सर, वाकून बघा या बाटलीमध्ये, आता तुम्हाला या बाटलीतल्या पाण्याचा रंग बदललेला दिसेल. आता सगळे आजूबाजूनं बघत होते, पण त्यांना काही बाटलीचा पाण्यातला रंग बदलताना दिसत नव्हता. रोहितनं वाकून बाटलीकडे बघितलं आणि अगदी बाटलीच्या तोंडातून त्याचा एक डोळा घालतोय की काय असं करून बघायला लागला. तसं राणीनं खालून बाटली दोन्ही हातानं जोरानं दाबली आणि बाटलीतलं सगळं पाणी रोहितच्या तोंडावर फसकन उडालं आणि रोहित कमर पूर्ण भिजून गेले. तसे सगळे खूप खूप मोठ्यानं हसायला लागले आणि रोहितची खूप मोठी फजिती झाली होती. आणि रोशन पोट धरून हसून मला, राणी बहिणी एकदम मस्त जादू होती. आणि रोहित मला, राणी तू असं का केलंस? आणि राणी म्हणाली, मग रात्री तुम्ही कसं केलं, माझ्या अंगावर पाणी कसं ओतलं, त्याचा हा बदला, असं म्हणून राणी पळून गेली आणि आता तुला सोडणार नाही, तू मेली, असं म्हणून रोहित तिच्या मागे पळत पळत गेला.